लालबागचा राजा मानस सचिव, सन्माननीय शिवसेना सचिव उभाटा गट, आदरणीय सुधीर भाऊ साळवी साहेबांचा सत्कार आणि सन्मान आपण आयोजकांच्या वतीने या संघटन समितीच्या वतीने व्यासपीठावर करत आहोत। सन्मानाची मायेची शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण त्यांना निश्चित स्वरूपात या ठिकाणी सन्मान चिन्ह म्हणून देत आहोत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा प्रौढ प्रताप धुरंधर गोब्रावण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रतिमा प्रौढ प्रताप धुरंधर गोब्रावण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश। थँक्यू, धन्यवाद। चला सामन्याला सुरुवात होते। टॉस जिंकून प्रथम आपण पाहतोय इलू पॅकर्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे। स्वप्नील राईट आर्म ऑन द विकेट, स्ट्राईकला मोहिल चावडा। पहिला बॉल, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये ऑफ ब्रेक। वेदस्तूला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे। या ठिकाणी उदय यांच्याकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे। षटकातील पुढचा बॉल, या ठिकाणी चेंडूला पुल करतोय, चेंडू होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डिक्लेअर मध्ये 1 धाव। व्यासपीठावर आपण पाहतोय लालबागचा राजा मानस सचिव, शिवसेना उभाटा गट आदरणीय सचिव सुधीर भाऊ साळवी साहेब, त्याचप्रमाणे राजेंद्र शेठ लांजवळ साहेब समाजसेवक, राजन कोतावडेकर साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 204 चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी। संधी आहे, खेळाडू त्या ओ ओ पडला, त्याला बघा, त्याला बघा, त्याला उचला त्याला। सावकाश, उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 204, तर मग घाई करू नका, सावकाश। मंडळाचे पदाधिकारी, संधी आहे, खेळाडू त्या ओ ओ पडला, त्याला बघा, त्याला बघा, त्याला उचला त्याला, सावकाश सावकाश। सावकाश सावकाश। रितेश मोरे यांच्याकडून मोहिल चावडाला 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। व्यासपीठावर आपण सन्माननीय व्यासपीठ पाहतोय, आलेली सर्व मान्यवर मंडळी, आदरणीय सुधीर भाऊ साळवी साहेब, लालबागचा राजा मंडळाचे मानस सचिव, त्याचबरोबर सन्माननीय आयोजन समिती, संघटन समिती। पहिल्या 3 बॉलवर धाव संख्या 2, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला इलू पॅकर संघाने। संघाचे दुष्यंत जाधव जो संघाचा संघनायक आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि या संघाचे आपण पाहतोय ज्या प्रकारे योगदान आहे। पहिल्या 3 बॉलवर धाव संख्या 2, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला इलू पॅकर संघाने। संघाचे दुष्यंत जाधव जो संघाचा संघनायक आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि या संघाचे आपण पाहतोय ज्या प्रकारे सुंदर फटका 2 धावांसाठी वेदस्तूला। प्रत्येक षटकारासाठी उदय यांच्याकडनं पारितोषिक आहे रुपये 100। आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने प्रवीण विनया, विजय राणे,
केशरी मस्त गावरान, चिंतामणी नेटवर्क, अक्षय गोठणकर, नुकतंच सिद्धेश गोठणकर यांचं देखील व्यासपीठावर उपस्थिती. प्रारंभ कलेक्शन प्रोप्रायटर वैभव पवार, बाईक पॉईंट राहुल नार्वेकर, श्री समर्थ ऑप्टिकल सिद्धेश खानविलकर, आधारस्तंभ यांचे विशेष आभार. व्हॉट अ शॉट, सुंदर फटका सजवलाय 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. 5 बॉल झालेले आहेत. स्वागत कॅटरर्स प्रोप्रायटर सुधीर भाऊ पवार, रायझिंग चॅम्प स्टॉकीज टॉप टेनिस क्रिकेट बॅट चेतन जैन, नैवेद्य जनरल इन्शुरन्स योगेश पाटील, एटोमियास इव्हेंट श्री रिद्धेश गावडे, त्रिमूर्ती डेकोरेटर आदित्य एंटरप्राइजेस आदित्य जगुटे, त्याचप्रमाणे लिव्ह अथर्व सावंत युवा मराठी उद्योजक. हा देखील चेंडू आणि निश्चितपणे या चेंडूवर 2 धावा. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 8. धन्यवाद चिंतामणी वडापाव श्री शंतनू हिरलेकर मराठी युवा उद्योजक, लक्ष्मीदीप 8 संदीप भिकाजी मोरे, त्याचप्रमाणे मराठी युवा उद्योजक अमोलजी रोकडे, बाबा कोला सुशांत सावंत, स्पोर्टी सॅक श्री भगवान सावंत, संतोषदादा राऊत विशेष आभार. आधारस्तंभ उपमहापौर संजय शंकर गाडीसाहेब, त्याचप्रमाणे समिधा संदीप भालेकर समाजसेविका, श्री गिरीश परब साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान ते वैभव पवार, प्रसन्न यादव, आकाश संतोष, सूरज पुजारी. लकी ड्रॉचे कुपन लवकरच घेऊन जायचे आहेत. लकी ड्रॉ कुपन आपण काढत आहोत. लकी ड्रॉ कुपन भाग्यवान विजेता कोण? पहिला लकी ड्रॉ कुपनचं आपण पहिले लकी ड्रॉ कुपन काढत आहोत. आदरणीय सुधीर भाऊ साळवी साहेबांच्या शुभ हस्ते. चला बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला लकी ड्रॉ विजेता बघूया कोण आहे. भाग्यवान विजेता लकी ड्रॉ कुपन नंबर नाव 2 धावांसाठी आपण पाहतोय फटका खेळलेले आहेत. बघूया लकी ड्रॉ कुपन विजेता आहे भाग्यवान विजेता. हॅलो हॅलो. आणि अजून एक लकी ड्रॉ कुपन देवेश जाधव. पहिला लकी ड्रॉ भव्य लकी ड्रॉचा पहिला विजेता कुपन क्रमांक 918 देवेश जाधव 918 कुपन नंबर. लकी ड्रॉ या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. हॅलो हॅलो. या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन 918 देवेश जाधव. हॅलो. बिग बॅश पहिलं बक्षीस LED TV, विशेष बक्षीस आकर्षक साडी पैठणी. व्हॉट अ शॉट, अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. 2 धावा. संख्या 13 आपण पाहत आहोत. दुसरा नंबर आहे 429 बंटी सावंत. बंटी सावंत. हॅलो. ब्युटिफुल स्ट्रोक. 2 धावांसाठी अमितच्या गोलंदाजीवर आक्रमण मोहिल चावडा यांकडून. आपण पाहत आहोत लालबागचा राजा मानस सचिव शिवसेना उभाटा गट सचिव आदरणीय सन्माननीय सुधीर भाऊ साळवी साहेब यांचे विशेष आभार. या स्पर्धेला सदिच्छा भेट आपण स्क्रीनवर पाहत आहोत. उपस्थित सर्व मान्यवर जे व्यासपीठावर आहेत आणि खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र साहेब. तिसरा नंबर आहे 1201 दर्शन चव्हाण. दर्शन चव्हाण सुधीर भाऊ साळवी साहेब 1201. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनापूर्वक आभार. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे आणि खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्याला नेहमीच पाहतो. समोरच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी आलेले आहेत आणि खेळाडू बाद गॉन.
सागर राठोड यांच्याकडनं पारितोषिक सागर घाग यांच्याकडून पारितोषिक आले. वेदस्तूने जर सलग 3 बॉलवर 3 षटकार खेचले तर 1000 रुपये जे विजय कदम यांच्याकडून देखील कंटिन्यू राहणार आहे. हॅलो. चौथा मॅचचा लकी ड्रॉ नंबर आहे 453. सिद्धेश पाटील 453. चिंतामणी वडापाव. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ शॉट चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. अप्रतिम बॅटिंग. मापुसकर क्या बात है. हस्तिक आपण ऑर्केस्ट्रा पाहतो या ठिकाणी. ज्या प्रकारचं हस्तिक बेंजो ऑर्केस्ट्रा आपण पाहतोय सर्वांचं मन जिंकलंय. गोलंद देखिए जरा किसमें कितना है दम दिखाना होगा. हर दम दिखाना होगा. दम खम दिखाना होगा. कदम दिखाना होगा. ओ व्हाट अ शॉट. पॉवरफुल हिट. द प्ले टू वॉच आउट. वेदस्तू हा जर उभा राहिला तर तुम्हाला मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावसंख्या 18. 1 गडी बाद. गोलंदाज सज्ज होतोय. वेदस्तूच्या सलग 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपये निश्चितपणे आपण पाहतोय. संजयजी घाग यांच्याकडून फुलर लेन बॉल डॉट निर्धाव. व्यासपीठावर आपण पाहतोय सूरजजी पुजारी यांच्या समेत सर्व सन्मान्य व्यासपीठ पाहत आहोत. एक संधी आहे अजूनही प्रथमेश इंद्रे यांच्या संघाला आपण पाहणार आहोत. मात्र साई फुलसुंदर यांचा संघ आणि समोरच्या दिशेला 2 धावांसाठी मस्तक पर दस्तक देते बिगेंदोरन. धावसंख्या 20. एक धाव महत्वाची आहे. 1 गडी बाद. 3रं षटक. धावसंख्या 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्वप्निल नेक्स्ट वन. ओ कवर पर खेला हुआ स्ट्रोक. एक रन तो पूरा किया जब तक कि वहां पर खिलाड़ी आएंगे. रन संख्या 21. देखिए अच्छी तरह से स्ट्रोक को बना रहे हैं. रोहन हो बल्लेबाज वेदस्तु और पूरी इनिंग खेलना होगा. विकेट जाने के बाद जो जिम्मेदारी इन बल्लेबाजों पर है. स्वप्निल तयार. अगली गेम. समोरच्या दिशेला शोधून काढला गॅप आणि बघूया जोपर्यंत 2 धावा पंचांचा इशारा करून लागून आलेला आहे. धाव संख्या 23. 1 गडी बाद. 23 धावा. षटक क्रमांक 2.5. वेट कृपया. सिद्धेश मोरे यांच्याकडून रोहन कदमच्या प्रत्येक षटकाराला 200 बाउंड्रीला 100. सिद्धेश कदम यांच्याकडून कृपया अंगोपच्या दिशेने जे क्रीडा रसिक आहे पॉइंटला कव्हरला जे क्रीडा रसिक उभे आहेत. विवेक संघ व्यायामशाळेच्या इथे देखील लहान मुलं आहेत. काही थोडं मागे व्हा. स्वप्नील बॉल टप्पा पडल्यानंतर निघणारा बॉल. शेवटचा बॉल डॉट. 3 ओव्हर 23. लॉंगऑफच्या दिशेने जे क्रीडा रसिक आहे कृपया सहकार्य करा. यश गाग आपल्यासोबत जे क्रीडा रसिक आहे थोडंसं मागे घ्या आणि सहकार्य करा. धन्यवाद.
आपण पाहतोय 3 ओव्हर नंतर 23. बिग बॅच चिंच पोकळी क्रिकेट स्पर्धा एलिमिनेटर आपण पाहतो. जो जिंकणार तो पुढे येणार, जो निश्चितपणे आपल्याला मीत 13 बरोबर खेळताना पाहायला मिळेल. मात्र पराभूत संघ या ठिकाणी निश्चितच त्याला वाट पाहावी लागेल पुढच्या पर्वाची, जे 13वा पर्व असेल. पुढचा बॉल आणि सुंदर पद्धतीने खेळलेला फटका. वेदस्तूला शेवटपर्यंत लढावं लागणार आहे, झुंज द्यावी लागणार आहे. आगळीवेगळी अशी बॅटिंग करावी लागणार आहे. एका बाजूला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 67 झाले, 3 विकेट. दक्षिण आफ्रिकाने या ठिकाणी 25 धावसंख्या, 1 गडी बाद. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलेला फटका बघूया. त्या ठिकाणी रोहन पोचतोय, मात्र डिक्लेअर नाही, धावून काढलेला आहे. चांगला कॉल होता. रोहन कदम. पुढचा बॉल सुंदर फटका. त्रास होते, मात्र संघासाठी खेळायचं आहे, संघासाठी मेहनत करायची आहे, तेच या ठिकाणी दाखवून देतोय वारंवार. प्रत्येक बॉल नंतर ज्यावेळेस ते फटके आपण पाहतोय. धावसंख्या 28, 1 गडी बाद. अस्तिक बेंच ऑर्केस्ट्रा देखील आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत, त्यांचा देखील एक आनंद उत्साह आपण पाहतोय. 28 धावसंख्या आमच्याबरोबर अजय शुक्लाजी आहेत कॉम्बॉक्समध्ये. एकूण धावसंख्या 28 फॉर द लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. 14 षटक, पहिल्या 3 बॉलवर 5 आले. पुढचा बॉल दुशांत समोरच्या दिशेला कव्हरला चेंडूला पाठवलंय 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या 30. छान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या ठिकाणी समिधा संदीप भालेकर मॅडम काही क्षणात ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. समाजसेविका आदरणीय समिधा संदीप भालेकर मॅडम, ज्यांची उपस्थिती धावसंख्या 30. काही क्षणातच या ठिकाणी आदरणीय समाजसेविका समिधा संदीप भालेकर मॅडम यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल हो, अप्रतिम बॉल. खाली राहणारा. षटक क्रमांक 14 समाप्त होते. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 30. 4 ओव्हर 30 धावा, 1 गडी बाद. धावांचं लक्ष निश्चितपणे आपण पाहतोय, ज्या प्रकारे या ठिकाणी संधी बनवण्याचा प्रयत्न आहे. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 30. सागर घाग यांच्याकडून वेदस्तू, रोहनला सिद्धेश कदम यांच्याकडून पारितोषिक आहे. सागर घाग यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. चौकार आणि षटकारासाठी 200, चौकारासाठी 100. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. धावसंख्या 30 आहे. षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल वेदस्तूसाठी आणि रोहनसाठी विशेष पारितोषिक आपण पाहतोय. सिद्धेश त्याचप्रमाणे सागर घाग यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, चौकारासाठी 100 रुपये. धावसंख्या 30. गोलंदाज सज्ज होतोय. चिंतामणी निकम समोरच्या एंडकडून. स्ट्राईकला वेदस्तू, नॉन स्ट्राईकला रोहन कदम. कदम बढ़ाना होगा रोहन कदम को भी. और हर एक सिक्सर के लिए 200 रुपया. यहाँ पर घाग इनकी तरफ से सागर गेंदबाजी के लिए तैयार. चिंतामणि, व्हाट अ शॉट. सामने खेला हुआ स्ट्रोक. 2 रन नहीं, यस 2 रन बराबर. रन संख्या 32. रन संख्या 32.
एक विकेट के नुकसान पर गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज चिंतामणि निगम बैटिंग पावर प्ले। इस बैटिंग पावर प्ले में देखेंगे क्या आक्रमण करेंगे क्योंकि इस ओवर को बनाना होगा। वेदस्तु और रोहन कदम को रन संख्या 32 पांचवा ओवर बैटिंग पावर प्ले चिंतामणि निगम तैयार। अगली गेंद वेदस्तु के लिए लेग के बाहर और पर का इशारा यहाँ पर बिल्कुल स्टंप के ऊपर से गेंद निकल गई और ये डॉट बॉल सुबोध गर्ज से इनकी तरफ से हम देख रहे हैं। तो गेंद डॉट है, पावर प्ले की बॉल है और पावर बैटिंग पावर प्ले में आपको निश्चित तौर पर विशेष तौर पर बल्लेबाजी की जरूरत है जिसकी आवश्यकता है। सागर घाग यांच्याकडून वेदस्तू राणेसाठी पारितोषिक आहे। समोरच्या इशारा मारलेला फटका कव्हरला बघूया अजून एक चेंडू डॉट जातोय। कार्यकारिणी सदस्य राजाराम शिवडकर यांचं हार्दिक स्वागत। कार्यकारिणी सदस्य राजाराम शिवडकर साहेबांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। यांची उपस्थिती कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित। डाव्या यष्टी बाहेर वाईट अवांतर धाव, या अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते, धाव संख्येत धावून पोहोचते 33 वर। या ठिकाणी बिग बॅच चिंचपोकळी अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला पहिला संघ आपण पाहिलाय चिंचपोकळी चॅलेंजर्स। पुढील कोणते संघ पोहोचणार एलिमिनेटर आपण पाहतोय, जिंकणारा संघ पराभूत पहिल्या मॅच मधील क्वालिफायर मधील मी-13 बरोबर खेळणार आहे, मात्र पराभूत संघ नाही विजेता संघ खेळणार आहे पराभूत संघाबरोबर पहिल्या क्वालिफायर मधल्या, आणि जो विजेता आहे त्याला संधी आहे, मात्र पराभूत संघ एलिमिनेटर मधील बाहेर जाणार आहे। पुढचा बॉल आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरला 2 धावांसाठी। बघूया वाईड होता बॉल, मात्र जास्त वाईड बाहेर निघालेल्या बॉलला खेळून काढलं। 4.4 35 अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया 2 चेंडूवर अजून किती धावा येणार, कारण 2 महत्वाचे चेंडू आहेत। चिंतामणी तयार, पुढचा बॉल पुन्हा एकदा पायामधला बॉल निश्चितच यॉक केला होता, चेंडू डॉट। शेवटचा बॉल बाकी, धावसंख्या 35 1 टू गो। ओके, या बॉलवर एखादा चौकार षटकार की दुहेरी धाव आली तरी 35 आणि 2 37, आणि अजून या मॅच मध्ये खूप वेळ बाकी आहे कारण यानंतर अजून एक ओव्हर आहे, त्यामुळे खूप काही अवलंबून असणार आहे। प्रत्येक ओव्हर मध्ये जे आक्रमण आपण पाहतोय करणं गरजेचं आहे। पुढचा बॉल समोर मारलेला फटका आणि हा येणार षटकार। एकाने डोकं टेकलंय, दुसऱ्याने डोकं टेकायला भाग पाडलं, षटकार। व्हॉट अ शॉट, या खेळपट्टीला मानवंदना, या फटक्याला सलाम। सागर घाकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला, आणि हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो। धाव संख्या 41 5 ओव्हर नंतर 41 एक गडी बाद। नवीन गोलंदाज तेजस लाड, मोठी जबाबदारी तेजस लाडवर। शेवटचं निर्णायक षटक घेऊन हॅट्रिक बॉलर या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक बॉलर आपण पाहिले, भूषण पांचाळ आणि तेजस लाड। एक एक धाव ज्या प्रकारे आपण होत असताना पाहतोय व्यासपीठावर। धावसंख्या 41 राजाराम शिवडकर साहेबांचा सत्कार आणि सन्मान, कार्यकारिणी सदस्य। हा सत्कार सन्मान आपण व्यासपीठावर पाहत आहोत। कार्यकारिणी सदस्य राजाराम शिवडकर साहेबांचा व्यासपीठावर आपण करत आहोत। धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन संयोजन समितीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम आणि आभार। शेवटचं षटक घेऊन तेजस लाड, पहिला बॉल रोहन साठी। व्हॉट अ शॉट, 6 कडक पॉवरफुल चाबूक, स्टँड अँड डिलिव्हर। 200 लागू झालेले आहे सागर घागकडून। या अगोदर वेदस्तूला तथास्तू, आणि आता रोहन कदम बॅक टू द मॅच। व्हॉट अ स्ट्राइक, व्हॉट अ स्ट्राइक, और बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर बैक टू बैक। आखिरी 2 बॉल पर 12 रन, रन संख्या 47।
अब इस जज्बे को सलाम है, जिस तरह से हम देख रहे हैं हाथ में चोट लग चुकी है, फिर भी जिस अंदाज से वो बैटिंग कर रहे हैं, कमाल का स्ट्रोक। तेजस का स्वागत 6 के साथ। अगली गेंद, ये भी गेंद हुक के दिया, लेकिन 2 रन नहीं मिलेंगे निश्चित तौर पर, या 4। डायरेक्ट टेरिस पर रहेगा तो चौका आएगा। और बैटिंग में नहीं, आखिरी ओवर है, बैटिंग पावर प्ले नहीं है, टूडी है। देखिए बैटिंग पावर प्ले होगा तो ही आपको चौका मिलेगा, लेकिन बहुत कुछ बातें चल रही है। देखिए माहौल बन चुका है, गर्म माहौल बन चुका है। रन संख्या 49, 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद राइट हैंड बैटर के लिए, और एक 6, कड़क चाबुक। सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, व्हाट अ बैटिंग। 50 रन पूरे, 55। ऐसे लग रहा था 35-40 बनेंगे, इन्होंने 55 बनाए। मैच इज ऑन, 3 बॉल अभी भी बाकी है। बल्लेबाज कमाल कर रहे हैं, सागर घाग इनकी तरफ से, और एक 200 रुपया धनराशि पुरस्कार। और निश्चित तौर पर कमाल की बल्लेबाजी सिद्धेश सागर इनकी तरफ से 200। कमाल की बल्लेबाजी रोहन कदम, आइकॉन खिलाड़ी, प्रमुख मैच में अपना दमखम दिखाते हुए। रन संख्या 55, 5555। सुंदर फलंदाजी, अप्रतिम बॅटिंग। या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 14 धावा कुठल्यात। पुढचा बॉल तेजस लाड, या चेंडूला आपण पाहिलं वाईट बॉल, पुढचे सरसावत आले। टेन्शन टेन्शन टेन्शन, बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्युशन। प्रेशर मध्ये आपण पाहतोय, आणि हॅट्रिक घेणारा बॉलर। 3 बॉल मध्ये 15 धावा कुठल्यात। जबरदस्त डगआउट मधून आपण आवाज पाहतोय, तो म्हणजे आता श्री साई स्ट्रायकर्स, कारण शेवटच्या 3 ते 4 बॉल मध्ये जवळपास 22 धावा आल्यात, फक्त शेवटच्या 4 बॉल मध्ये। पुन्हा एकदा जबरदस्त फटका, 2 धावांसाठी 58। बघा मगाशी 3-4 ओव्हर नंतर असं वाटलं 35, 38, 40 टार्गेट होईल, मात्र या दोन्ही बॅटरने शेवटच्या 5 बॉल मध्ये सामन्याचं गणित बदलताना आपण पाहतोय। 2, 2, 4, 5, 12 आणि 5, 17 आणि 7, 23 धावा कुठल्यात। व्हॉट अ कमबॅक बाय श्री साई स्ट्रायकर्स, आयकॉन खेळाडू, संघासाठी महत्वाची कामगिरी करत असताना। पुढचा बॉल, हा देखील समोरचा, कडक कडक पॉवरफुल, खूप दूरवर लांब लचक षटकार। काय बॅटिंग करतोय रोहन कदम। 200। सागर घाग यांच्याकडनं 600 रुपये आलेले आहेत। सिद्धेश कडून पारितोषिक। धाव संख्या 64, नाव आहे रोहन कदम। अप्रतिम, दिखा रहे दम, और बंदे में है दम, नाम है रोहन कदम। कमाल की बल्लेबाजी। 1 बॉल बाकी, 64, 64। रोहन साठी नानू जाधव यांच्याकडून 500, संकेत पडवळ 500, रोहन जाधव 500, सागर घाग 600, सिद्धेश 200। सर्वांकडनं पारितोषिके येत आहेत। 64। पुढचा बॉल, हा देखील समोरचा, अजून एक सा। कोणाला वाटलं होतं 4 षटकार येतील। हॅट्रिकचा बॉलर, 24, 25, 26, 27, 28, 29 धावा। सर्वाधिक धावसंख्या स्पर्धेची 70। काय बॅटिंग केलंय बघा। रोहन जाधव 500, पडवळ यांच्याकडून 500, सागर घाग यांच्याकडनं 800। एका ओव्हर मध्ये मॅचचं गणित बदललं। असं वाटलं 35-40 होतील, झाल्या 70, 71चं टार्गेट। मॅच इज ऑन।
आणि आपण आगमन होताना पाहतोय विद्यार्थी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चिंतामणी नेटवर्क अक्षय घोटणकर यांचं हार्दिक स्वागत. चिंतामणी नेटवर्क अक्षय घोटणकर यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय. चिंतामणी नेटवर्क अक्षय घोटणकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र साहेब. अक्षय घोटणकर यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय विद्याधर गाडी साहेब यांची उपस्थिती व्यासपीठावर. बघा, शेवटच्या 7 बॉलमध्ये 35 धावा आल्यात ज्या निर्णायक बनल्यात. जबरदस्त बॅटिंग. पडवळ साहेबांकडनं 500, रोहन जाधव यांच्याकडनं 500, 600 ते 800 रुपये सागर घाग यांच्याकडून. बघूया यानंतर जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 71 आणि कमबॅक करताना कशा पद्धतीने कोणता संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळेल क्वालिफाईड 2 आणि कोणता संघ स्पर्धेतून बाहेर जाईल हे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आदरणीय प्रसाद पराब सर, ज्यांना आपण काल आणि आज 2 दिवस ऐकत आहोत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच ज्यांचा आवाज त्या स्पर्धांना समृद्ध करतोय. गेली कित्येक वर्ष ही स्पर्धेची एक वेगळी ओळख निश्चितपणे समालोचनाने देखील आपण पाहिली ऐकली. असे आदरणीय प्रसाद परब सर, ओव्हर टू यू. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश कुळे. 71 इज अ बिग टार्गेट, मोठं लक्ष आणि त्याचा पाठला करण्यासाठी स्ट्रायकिंग केला दुष्यंत जाधव, नॉस्ट्रायकिंग केला चिंतामणी निकम आणि षटक क्रमांक पहिला वेदोस्तू राणे बॉलिंग मार्कवर सज्ज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. एलिमिनेटर राऊंड, पराभूत संघ स्पर्धेतनं बाहेर, जिंकणाऱ्या संघांना अजून एक संधी मीत 11 संघासमोर 313 संघासमोर ते फाईट करतील सेकंड क्वालिफायरमध्ये. सो ऑल द बेस्ट. शेवटचे 7 चेंडू आणि सामन्याला कलाटणी असं आपण हे चित्र बघितलं. धावा कुठल्या गेल्या त्यामध्ये आपण बघतोय 70. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. समाजसेविका समिता संदीप भालेकर यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समिती सदस्य मुंबई शहर श्री श्रीराम दत्ताराम रावराणे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. समाजसेविका समिता संदीप भालेकर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समिती सदस्य मुंबई शहर श्री श्रीराम दत्ताराम रावराणे यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. वळी आता मॅचकडे. सेकंड इनिंगमध्ये 71 धावसंख्येचा पाठलाग या बिग बॅश चिंचपोकळी स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या ती नोंदवली आहे आणि 71चा पाठलाग करायचा आहे मैदानावर इलू पॅकर संघाला. पहिला चेंडू ऑन द राईज समोर मारलाय. रिप्लाय करत असताना पंचांचा इशारा 2 धावेचा. असा एकमेव फलंदाज ज्याने स्पर्धेतलं पहिलं दशक झळकावलंय तो दुष्यंत जाधव. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मैदानावर. त्याची बॅटिंग होणं इम्पॉर्टंट आहे कारण 71 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 68 धावसंख्येचं योगदान दिलं होतं आणि त्याच्यानंतर आपण बघतो श्री साई स्ट्रायकर्स 70 रन्स. शॉर्ट ऑफ लेन, लिडिंग एज आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मिळाल्या चेंडूवरती फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 3. चिंतामणी वडापावचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला खूप चांगला ब्रेकफास्ट त्यांनी प्रोव्हाइड केला त्याबद्दल त्यांचे आभार. शंतनू हिरलेकर धन्यवाद. पुढचा चेंडू वेदसूचा. आउटसाइड ऑफ स्टंप, वेगवान चेंडू. गुडलॅनचा खूप चांगला वापर केला आहे आणि अप्रतिम त्या ठिकाणी ऑफ कटर बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. मोहिल चावडा यशीच्या मागे. पहिल्या चेंडू आपण बघितलं डबल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. वेदस्तू राणे गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 71 टू विन इज अ टार्गेट. धावसंख्या धावफलकावर 3. पुढचा चेंडू वेदस्तूचा. पॉवर प्लेमध्ये
शॉर्ट ऑफ लेंथ होता. ओ व्हॉट अँड डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग, गुड लेंथ वरनं अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी थेट मोहिलच्या हातामध्ये. बॅक टू बॅक डॉट. चिंतामणी एकच सांगतोय दुष्यंतला, डोकं शांत ठेव, वी कॅन डू इट. आपण चेस करू शकतो ही धाव संख्या, तुझ्याकडे ती क्षमता आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्ले मध्ये. हो ऑन साईडला खूप चांगला पुलचा फटका. बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. खूप लांब गेलाय चेंडू आणि पंच कन्फर्म करतायत, सांगतायत मात्र बघायचं आहे या ठिकाणी धावा किती मिळतील. त्या 2. 2D शॉट. धाव संख्या 5. निर्णायक षटकामध्ये काय बॅटिंग केली रोहन कदमने, इंजर्ड असताना सुद्धा एक्सलंट बॅटिंग. षटकरांची अक्षरशः त्या ठिकाणी झडी लावली आणि अशी बॅटिंग बघायला मिळाली. क्रुशल मोमेंटला अशी बॅटिंग होणं गरजेचं होतं आणि ते रोहन कदम या संघाचा आयकॉन काय आहे त्याने ते दाखवून दिलं पहिल्या इनिंगमध्ये. ज्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 68 धावा कुठत असताना सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती आणि त्याच संघाला आता मात्र एखाद्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 71 टू विन. इट्स अ बिग टार्गेट, बिग टोटल. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द पॉवर प्ले. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुलचा फटका आणि फक्त एकच धाव. एकच समाधान मानावं लागणार. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. अवघ्या 6 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 6. गोलंदाजींना खूप चांगली सुरुवात वेदस्तू राहण्याची. एकही मोठा फटका मारण्याची संधी पॉवर प्लेमध्ये दिली नाहीये आणि सुरुवात चांगली केली वेदस्तूने. अवघ्या 6 धावा धावफलकावर आहेत. ओनली 6 ऑन द बोर्ड. आता चेंडू शिल्लक आहे मैदानावरती 30 आणि करायचे आहेत ते 65 धावा. 65 फ्रॉम द 30 डिलिव्हरी. सौरभ मापूसकर जरा कॉमेंट्री बॉक्सच्या आपण जरा संपर्क साधा. बोली मार्कर षटक क्रमांक 2. अर्पित कणगुटकर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला चिंतामणी निकम पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय या मॅच मध्ये. हो थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला हा चेंडू. ऑन साईडला हुकचा फटका आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. 1D एकच धाव. एकने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या धावफलकावर 7 धावा एकूण अंकित होते. हे षटक संपल्यानंतर लकी ड्रॉचे अजून काही कुपन्स आपण इथे ओपन करणार आहोत. आतापर्यंत 2 ते 3 कुपन आपण ओपन केले आहेत आणि ते विजेते पण सुद्धा बघणारच आहोत. या षटकात आपण तो लकी ड्रॉ ओपन करू. धावसंख्या 7. ऑन साईडला बघायचं चेंडूचं डिरेक्शन कुठे आहे आणि 2 धावेचा हा फटका. 2D शॉट. धावसंख्या 9. षटकार चौकार हवेत समोर मारावे लागतील. चौकार हवे असतील तर बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करावा लागेल आणि त्या षटकामध्ये बघायचं कशा प्रकारे बॅटिंग होणार. आतापर्यंत चिंतामणी निकमने सुद्धा मात्र चांगली लढत दिली आहे स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग केली आहे. जेव्हा दुष्यंत जाधव बाजार त्यानंतर मात्र बॅटिंग आपण बघितली ती म्हणजे चिंतामणी निकमची. ती बॅटिंग आता करावी लागणार आहे मैदानावर या मॅचमध्ये. 9 विदाउट लॉस. हो ऑप्शनच्या बाहेर चेंडू. चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. गुड डिसिजन बाय अंपायर. पंचांकडे वाईटची मागणी करत होता पण दुष्यंतने सांगितलं हा चेंडू फेअर आहे. लीगल डिलिव्हरी आहे. टेम्परामेंट इम्पॉर्टंट आहे. संयम इम्पॉर्टंट आहे. कशाप्रकारे तुम्ही खेळ करता हे इम्पॉर्टंट आहे. दोन्ही फलंदाज मॅच विनर आहेत. दोन्ही जर ग्राउंडवर थांबले शेवटच्या षटकापर्यंत तर मॅचला लास्ट मोमेंटपर्यंत ते घेऊन जाऊ शकतात. एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कोण प्रेशर हँडल करणार, कोण पोहोचणार नेक्स्ट राऊंडमध्ये क्वालिफायर 2 मध्ये. नेक्स्ट बॉल अर्पित कणगुटकर. हा चेंडू समोर मारलाय. एकदम बॉटम एजला चेंडू लागलाय. चेंडू जर कुठे लँड होतोय हे बघूया आपण. इशारा काय होतोय पंचांचा आणि पंचांचा इशारा या चेंडूवर खणखणीत चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 13. खणखणीत चौकार. पहिल्या चौकाराची नोंद झाली आहे. चौकाराने निश्चितच आपण बघतो की धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे धावफलकावर.
डबल फिगर मध्ये 13 धावा धावफलकावर. 13 ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. एलिव्हेशन डिरेक्शन थोडंसं चुकलं मी असं मी म्हणेन. बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. पंच कन्फर्म करतायत. लँड कुठे होतोय, कुठून जातोय चेंडू. 2 धावेचा हा फटका आणि धावसंख्या 15 धावा धावफलकावर. अटॅक सुरू आहे, आक्रमण सुरू आहे, पण बघायचंय डिरेक्शन आणि परफेक्शन या सुद्धा गोष्टीला खूप महत्व आहे या मॅचमध्ये. या मैदानावर खास करून तुम्ही समोर खेळता त्यामुळे फटके समोर येणं गरजेचं आहे, तरच मोठ्या धावा तुम्हाला मिळतील. आदित्य गायकवाड एक पारितोषिक लावलंय. निशांत चौगुले जर झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ क्लीन बॉल. यू मिस, आय हिट. थेट मधल्या एसटीचा वेध ती उद्ध्वस्त. विकेट नको, विकेट नको, विकेटच्या बाजूला. So one more wicket, clean bowled. Chintamani back to dugout. First wicket down. पहिला फलंदाज बाद होतोय. India versus South Africa T20 match. South Africa 115 loss of 4 wicket. पंचांचा इशारा. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन द बॅटिंग टीम. बॅटिंगसाठी आले तो अमित जाधव, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बघायचं बॅटिंग पॉवर प्ले जो घेण्यात आलाय यामध्ये कितपत फायदा होणार आहे तो बॅटिंग टीम इलू पॅकर संघाचा. बोलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा वेदस्सू राणे सेकंड स्पेलमध्ये. पहिलं षटक त्याने जेव्हा त्याने टाकलं पॉवरमध्ये 6 धावा त्याने खर्च केला. विकेट त्याला मिळाली नव्हती पण गोलंदाजी चांगली केली पॉवर प्लेमध्ये. समोर पुन्हा एकदा दुष्यंत जाधवच आहे. धावसंख्या 15, 1 गडी बाद. 24 चेंडू 56 ची गरज. हा ओव्हर पिच होता. समोर ऑफर केलाय. कुठे लांब गेलाय, किती लांब गेलाय. पॉवर प्ले मध्ये हा फटका काय देऊन जाईल, किती धावा देऊन जाईल बघूया या चेंडूवर. पंच कन्फर्म करतायत, व्हॉलंटियरशी कन्फर्म करतायत. इट्स अ बिग, इट्स अ बिगी, इट्स अ ह्यूज 6 रन. उत्तुंग षटकार. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला श्रमिक बिल्डिंगने पूर्ण स्टेजच हलवून टाकलाय. एवढे जबरदस्त आपण बघतो त्या ठिकाणी सपोर्ट. एक्सलंट ॲटमॉस्फिअर. येस, कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे त्यामुळे थांबवलंय. कुठून नक्की गोलंदाजी करतोय, राऊंड विकेट अटॅक करतोय. गोलंदाज साईड होत नाहीये त्यामुळे थांबवलंय ते म्हणजेच दुष्यंतने. आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार. दोनही एकाच कॅलिबरचे खेळाडू आहेत, दुष्यंत आणि वेदस्सू राणे. धावसंख्या 21. ओ ऑन द राइज. ओ हो, उडन खटोला. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. उत्तुंग षटकार. What a shot. बॅटिंग पॉवर प्ले का घेतल्याचं उत्तर द्यायचं जरा वेद आपण बघतो त्या ठिकाणी दुष्यंत जाधव. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. ग्राउंडवर बॅट मधून दुष्यंत जाधव आणि काउदला हास्तिक बँड अप्रतिम एंटरटेन करता है. परिंदों को मिलेगी मंजिल, ये फैला है उनके पर बोलते हैं.
वो लोग रहते अक्सर खामोश जमाने में जो उनके हुनर बोलते हैं. ये नाम है दुष्यंत जाधव. बॅक टू बॅक 2 6 इन अ रो. आणि ते सुद्धा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. धावसंख्या 27. 22 चेंडू 44 ची गरज. प्रत्येक चेंडूवर हव्यात ते 2 धावा. बॅक टू बॅक 2 आलेत. बघायचं तिसरा येईल का. शिवाजी कदम यांनी पारितोषिक लावलंय या स्पर्धेमध्ये. सलग 3 षटकांसाठी 500 रुपये. ओ लाईन मिस. समोर खेळण्याचा पुण्याचा प्रयत्न होता. चेंडू तसाच होता. काल आपण बघितलं की शिवाजी कदम यांनी पारितोषिक लावलं होतं 3 चौकारांसाठी आणि 3 चौकार मारले होते. ते मोहिल चावडाने 500 रुपये त्याने कमवले होते. इथे सुद्धा संधी होती दुष्यंत जाधवला. तिसरा मारला असता तर निश्चितच शिवाजी कदम यांच्याकडून 500 रुपयाची नोट आली असती त्यांच्यासाठी. हा चेंडू लाईन मिस करून थेट विकेट किपरच्या हातामध्ये. 21 चेंडू आणि गरज येते अजूनही 44 धावेंची. 21 बॉल अँड 44 रन्स टू विन. नेक्स्ट बॉल वेदस्तु राणे. ओ ऑन साइडला बघायचं कुठे गेलाय. किती जाऊन लांब लँड होतोय. उंच गेलाय सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या 31. Thank you. Big Bash ही पोकळी. What atmosphere. बेधुंद करणारा ॲटमॉस्फिअर. आपण बघतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच आगमन झालं मगाशी आपण बघितलं समाजसेविका समिधा संदीप भालेकर मॅडम एन्जॉय करतायत बिग बॅश चीज पोकळी. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण बघतोय त्या ठिकाणी श्रमिक बिल्डिंग एन्जॉय करतोय आणि खूप चांगली साथ लाभली आहे त्या हस्तिक बँडची. 31 धावा धाव फलकावर. चेंडू शिल्लक आहे ते 20 करायचे ते 40. 20 चेंडू 40 धावा. फुल लेंथ ऑन साइडला प्लेस केलाय थेट VIP डाईज वर आणि पंचांचा 1 धावेचा इशारा. फक्त 1च धाव. धाव संख्या धाव फलक 32. 39 ची अजूनही गरज आहे. 19 चेंडू शिल्लक. दुष्यंत जाधव या संघासाठी अप्रतिम कामगिरी आतापर्यंत. 11 चेंडू 23 वर तो खेळतोय. 1 अर्धशतक त्याने ऑलरेडी झळकावले पहिल्याच मॅच मध्ये. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. पुढचा चेंडू वेदस्तूचा षटकातला शेवटचा. लेग स्टिक वर चेंडू पण बघायचं धावा किती मिळतील या चेंडूच्या. 2 धावांची मदत. धावसंख्या 34. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 34 धावा धाव फलकावर. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि करायच्या ते 37 धावा सामना जिंकण्यासाठी. आगे सूरज. थँक यू डीजे. थँक यू हस्तिक साऊंड हस्तिक बँड. थँक्यू धन्यवाद. एक पारितोषिक आलं या चेंडूत आपण अनाऊन्स करूया. या चेंडू नंतर बॉलिंग मार्कवर मोहिल चावडा. पहिला चेंडू समोर व्ही शेप मध्ये हवेमध्ये चेंडू देण्यासाठी आणि झेलचा प्रयत्न सुरू आहे पण मिळेल ती 1 धाव. सिद्धेश सातपुते यांनी एक पारितोषिक अनाऊन्स केलंय. या सुद्धा मॅच मध्ये जर 50 धावा पूर्ण केल्या हाफ सेंचुरी कंप्लीट केली तर सिद्धेश सातपुते यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅशबॅक दिलं जाईल. ते फलंदाज दुष्यंत जाधवला. 35 लॉस ऑफ 1. 17 बॉल अँड 36 टू विन. जर हाफ सेंचुरी कंप्लीट केली तर सिद्धेश सातपुते यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दुष्यंतसाठी. धाव संख्या 35. 35. 1 गडी बाद. स्ट्राईक एंड दुष्यंत. पुढचा चेंडू मोहिलचा. समोर ऑन दी राईस घ्यायचा प्रयत्न त्या क्षेत्रचक आहे.
इथे मात्र एलिव्हेशन नाहीये. चेंडू रडार मधलाच होता, रेंज मधला होता, पण दुष्यंत स्वतःसाठी वेळ देतोय, थोडासा वेळ तो घेतोय, डोकं शांत ठेवतोय. अमित जाधवची त्याला 7 लाभली, मैदानावर वन डाऊन बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये आलाय. चेंडू शिल्लक आहे ते 16 करायचे, ते अजूनही 36. चेंडू आणि बॉलमध्ये 20 धावेंचा फरक आहे, तो फरक दूर करावा लागेल. ओ क्या बात है अप्रतिम चेंडू. मोहिल चावडा इंटेलिजंट बॉलर, शांत ठेवले पूर्णपणे. मागचे दोनही चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडू फक्त एकच धाव आणि धाव संख्या मग ती 35 वर थांबली आहे, रोडावली आहे, अंकुश लागलाय, स्थगिती मिळाली आहे. 15 बॉल 36 ची गरज. सामन्याला कल्लाटी देणार का बघायचं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोहिल चावडा सज्ज होत आहे, चौथा चेंडू घेऊन या षटकातला. फ्लिक केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये आणि इट्स अ 2D शॉट. 2 धाव मिळतील. सिंगल डबलने एवढा मोठा काही फरक पडणार नाहीये तो श्री साई स्ट्रायकर संघाला. पण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दुष्यंत जाधवच्या हातामध्ये ती ताकद आहे, मनगडामध्ये ती ताकद आहे, तो विश्वास आहे, तो समोर षटकार मारू शकतो. 14 चेंडू आणि 34 ची गरज. धावसंख्या 37. 37 ऑन द बोर्ड. बिग बॅश चिंचपोकळी 12वा पर्व या स्पर्धेचं. एलिमिनेटर राऊंड. पराभूत संघ स्पर्धेतनं बाहेर. विजय संघाला अजून एक संधी मिथ 13 समोर क्वालिफायर 2 मध्ये खेळण्याची. लॉस ऑफ 1. मोहिल बॉलिंग मार्कर सज्ज, पुढचा चेंडू घेऊन. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. खेळपट्टीवर शॅडो येता कामा हेच पंतांनी सांगितलंय दोन्ही क्लोज खेळाडूंना. त्यामुळे स्वतःला सावध करा आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओव्हरपिच होता, हवेमध्ये चेंडू, झेलची संधी. ओ हो व्हॉट अ कॅच. इट्स अ ब्लाइंडर. सेन्सेशनल कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एक्सलेंट कॅच. थँक्यू हस्तिक बँड, थँक्यू. स्टनिंग कॅच बाय अर्पित कनगुटकर आणि प्लीज जरा कोऑर्डिनेट करा, थांबायला सांगा प्लीज हस्तिक बँडला. लेट भरपूर होईल, 10 वाजून जातील. मग एक पारितोषिक आलंय अर्पित कलुंकटने अप्रतिम जो झेल पकडला त्यासाठी महेश जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. एक्सलेंट कॅच. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज स्ट्रायकिंग केले तर स्वप्नील. आता चेंडू शिल्लक आहे ते 13 करायचे, ते 34. आउटस्टँडिंग कॅच. दिस इज द कॅच ऑफ द टुर्नामेंट बाय अर्पित कंगुटकर. आणि ताबडतोब त्याला निश्चितच सन्मानित केले 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन. 13 बॉल 34. फुल लेंथ आउटसाइड एज. मागे जातोय चेंडू आणि निर्धाव. षटक समाप्त. एकूण षटक संपते ती मैदानावर 4. धावसंख्या 37. चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि करायचे ते अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी या 2 षटकांमध्ये 17 रन पर ओव्हर. या आपण वडिया व्यासपीठावर एक सन्मानित आपण करणार आहोत. मी विद्याधर गाडी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते समाजसेविका संविदा संदीप भालेकर यांचा आपण सन्मानित करायचा आहे. ताईंचे आम्ही मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो. सौ संविदा संदीप भालेकर यांचा सन्मानित संपन्न होईल विद्याधर गाडी यांच्या शुभ हस्ते. महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव.
अतिथीगणांचा स्वागत सन्मान ही व्यासपीठावर ही परंपरा आपण सातत्याने आपण जपत असतो आणि हा सन्मानित होत असताना सौ समिधा संदीप भालेकर यांचा ज्या समाजसेविका आहेत यांचा सर्व शुभ सन्मान इथे केला जातोय व्यासपीठावर विद्याधर घाडी यांच्या शुभ हस्ते. यानंतर अजून एक सन्मानित आपण करणार आहोत. मी प्रसाद कोकाटे यांना विनंती करते आपण पुढचा एक सन्मान करायचा आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य मुंबई शहर श्री श्रीराम दत्ताराम रांगोडे यांचा सन्मानित होणार आहे प्रसाद कोकाटे यांच्या शुभ हस्ते. पहिला चेंडू टॉस केलाय मयुरेश कदमने आणि पहिलाच बॉल डॉट. दबाव वाढवणारा हा चेंडू होता. आता चेंडू शिल्लक आहे ते 11 करायचे ते 34. श्री श्रीराम दत्ताराम रावराडे यांचा आपण इथे सन्मानित करत आहोत व्यासपीठावर. पुढचा चेंडू मयुरेश ऑन द राईस समोर खेळायचा प्रयत्न ओव्हर पिच बॉल होता पण डिरेक्शन बघूया त्या ठिकाणी 2 धाव्यांचा हा फटका. व्यासपीठावर आपण चिंतामणी नेटवर्कचे अक्षय गोठणकर यांचा सन्मानित करत आहोत आणि संतोष राऊत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. संतोषजी राऊत आमचे आधार स्तंभ त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. अक्षयजी गोठणकर यांचा चिंतामणी नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत अक्षय गोठणकर यांचा सन्मान इथे होतोय. या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन सोहळा पार पडला नाणेफेक केली संतोषजी दादा राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे होतोय. अक्षय गोठणकर यांचा धावसंख्या 40 आहे धावफलकावर 2 गण्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 31 धावांची गरज आहे. ज्या बॅट्समॅनकडनं जास्त अपेक्षा होती हा सामना ते फिनिश करतील ते तंबूत परतलेत. बघायचं मैदानावर आता जी फलंदाज आहेत अमित जाधव आहे स्वप्नील आहे त्यांच्याकडनं संघ अपेक्षा करतोय चांगले फटके यावे. मयुरेश कदम पुढचा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी अर्पित वन मोर व्हेरी गुड कॅच एक्सलेंट कॅच अर्पित कलंगुटकर फलंदाज बाद. हॅलो थँक्यू. आपण वळूया व्यासपीठावर एक सन्मानित आपण करत आहोत. प्रसाद कोकाटे यांचा सन्मानित केणार आहे अमोल रोकडे यांच्या शुभ हस्ते. अमोल रोकडे यांच्या शुभ हस्ते आम्ही आज इथे सन्मानित करू इच्छितो. प्रसाद कोकाटे यांचा लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला अक्षय जुवेकर फुलटॉस आहे आणि मगाशी आपण बघितलं की प्रशांत जंगम यांच्याकडून सुद्धा एक पारितोषिक आलंय अर्पित कलंगुटकरसाठी म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फक्त माडे 500 ते आपण घेऊन जायचे. MB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक बॅट आलेली आहे ती पुरस्कर्ते म्हणून ते लाभलेत आम्हाला MB स्पोर्ट थँक्यू सो मच. 41 लॉस ऑफ 3. चेंडू आहे मध्ये मिस टाइम गोलंदाज विकेट किपर कोण घेणार कॅच वेदस्तू म्हणतोय मी घेऊ शकतो इट्स माय कॅच 1 मोर विकेट. यानंतर आपण वळूया व्यासपीठावर. मी अभिषेक जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विद्याधर घाडी यांना सन्मानित करायचं आहे. अभिषेक जाधव यांच्या शुभ हस्ते विद्याधर घाडी यांचा सन्मानित आपण करत आहोत व्यासपीठावर. सामना थोडासा एकतर्फी झालाय 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 6. चप्पल
हॅलो. हॅलो. धन्यवाद आस्तिक भाई. व्यासपीठावर मिलिंद परब यांचा सन्मानित केला जाणार आहे. मी सूरज पुजारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे मिलिंद परब यांचा. एक चावी सापडली, ओळख पटवून घेऊन जा चावी ती. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं त्याच्यावर टॅग आहे. ती चावी आपली ओळख पटवून घेऊन जा आपण. हॅलो. बोलूया आपण व्यासपीठावर मिलिंद परब यांचा सन्मानित होतोय व्यासपीठावर सूरज पुजारी यांच्या शुभ हस्ते. लकी ड्रॉ कुपन मॅडमच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन काढत आहोत. ओ चांगला चेंडू. लेनचा खूप चांगला वापर केला आहे चेंडूवर आणि निर्धाव. फक्त म्हणेन की फॉर्मॅलिटी बाकी आहे 4 चेंडूंची. फक्त औपचारिकता 4 चेंडूंची. 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये. ऑन साइडला प्लेस केला चेंडू, थोडासा उंच मारलाय. बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. आणि पंचांचा इशारा फक्त एकाच धावेचा. आतापर्यंत बघितल्या स्पर्धेमध्ये 31 धावांच्या डिफरन्स सुद्धा सामने जिंकताना आपण बघितलेले आहेत. पण बघायचं या ठिकाणी किती धावसंख्येच्या डिफरन्सने सामना जिंकून क्वालिफायर 2 मध्ये कुठला संघ ते प्रवेश करणार. फक्त फॉर्मॅलिटी जसा मी उल्लेख केला 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावा करायच्या आहेत. रोहन कदम पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. समोर येतं स्वप्नील. ऑनसाइड प्लेस करत ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला, एकदा तिथे कंप्लीट केली जाईल स्वप्नील कडून. आणि धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली धावफलकावर ती 43. 43 धावा 4 गडी बाद 2 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जस्ट 2 बॉल टू गो अँड 28 टू विन. शिल्पा सुनील रेवणकर यांच्याकडे एक पारितोषिक आलंय. बघा जो झेल पकडला तो मॅचचा कल्लाटणी देणारा क्षण होता. त्यासाठी अजून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे शिल्पा सुनील रेवणकर यांच्याकडून. जवळजवळ 2500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. ते अर्पित कलंगुटकरला आमच्याकडे 500 रुपये निश्चित आपण मॅच संपल्या तर घेऊन जायचे. धावसंख्या 44. फक्त फॉर्मॅलिटी शेवटच्या चेंडूची. 27 टू विन फ्रॉम द वन डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन हवेमध्ये चेंडू. झेल उडाला आहे, प्रयत्न करताय त्या ठिकाणी झेलचा आणि झेल ड्रॉप. त्या ठिकाणी एक धाव सहजगत्या पूर्ण करतायत फलंदाज आणि रनआउटची संधी होती आणि 26 धावेने सामने ते खिशात टाकलाय आणि क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय तो श्री साई स्ट्रायकर्स या संघाने. मॅडमला विनंती करतोय लकी ड्रॉ